नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नर्सिंग नोट्समध्ये आपले स्वागत आहे. या व्हिडिओमधून आपण प्रश्न 4 बघणार आहोत. तर त्याचं आन्सर आहे इक्टोपिक प्रेग्नन्सीची व्याख्या. बरोबर. तर त्याचं उत्तर आहे इक्टोपिक प्रेग्नन्सीची व्याख्या. बघू. फलित बीज गर्भाशयाच्या पोकळीमध्ये एम्बेड होण्याऐवजी म्हणजे इम्प्लांटेशन होण्याऐवजी इतर कुठेही रुजते तेव्हा त्यास अस्थानी गर्भधारणा असे म्हणतात. म्हणजे इक्टोपिक प्रेग्नन्सीलाच अस्थानी गर्भधारणा असेही म्हणतात. तर एक्झाममध्ये इक्टोपिक प्रेग्नन्सी असं पण विचारलं जाऊ शकतं किंवा अस्थानी गर्भधारणा हा पण शब्द वापरला जाऊ शकतो. तर हे दोन्ही एकच आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे. जर माहीतच नसेल याला तर आपण त्याचा आन्सर लिहू शकत नाही. बरोबर. म्हणून इक्टोपिक प्रेग्नन्सी आणि अस्थानी गर्भधारणा एकच आहे हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर फलित बीज गर्भाशयाच्या पोकळीमध्ये रुजण्याऐवजी तर कुठेही रुजते त्यास इक्टोपिक प्रेग्नन्सी असे म्हणतात. त्यानंतर दुसरा प्रश्न काय आहे तर त्याची चिन्हे आणि लक्षणे आपल्यास विचारलेत. बरोबर. तर चला बघू चिन्हे आणि लक्षणे. योनीतून रक्तस्राव, ओटी पोटात आणि पाठीच्या खालच्या भागात वेदना होतात, चक्कर येणे किंवा अशक्तपणा, फॉलोपियन नलिका फुटली तर वेदना आणि रक्तस्राव अतिरिक्त लक्षणे निर्माण होतात. म्हणजे वेदना तर होतात किंवा रक्तस्राव पण होतो पण त्याच्या व्यतिरिक्त इतर लक्षणे पण आढळतात जर फॉलोपियन नलिका फुटली तर. 5 आहे मूर्छित होणे, कमी रक्तदाब म्हणजेच हायपोटेन्शन, खांदा दुखणे, गुदाशय दाब किंवा आतड्यासंबंधी समस्या. झाली चिन्हे आणि लक्षणे. नंतर विचारलं आहे निदान आणि चाचण्या. पोटाची तपासणी केली असता पोटाचा घेर वाढलेला असतो, माता पोटाला हात लावू देत नाही. नंतर आहे लघवीची चाचणी केली जाते, तपासणी केली जाते. नंतर रक्त तपासणी केली जाते. रक्त तपासणी SCGची पातळी समजण्याकरता केली जाते कारण एक्टो प्रेग्नन्सीमध्ये SCGची पातळी ही खूप वाढलेली असते. अल्ट्रासाऊंड परीक्षा केली जाते म्हणजेच सोनोग्राफीची टेस्ट केली जाते. कशासाठी तर गर्भाच्या थैलीची उपस्थिती किंवा अनुपस्थिती पुष्टी करण्यासाठी. त्यानंतर आहे लिप्रोस्कोपी केली जाते, पुनरुत्पादक अवयवाची तपासणी करण्यासाठी. कमीत कमी हल्ल्याची शस्त्रक्रिया, हल्ल्याची शस्त्रक्रिया. तर लिप्रोस्कोपीद्वारे समजतं की पीच कुठे रुजलं गेले, त्याच्यामुळे ही लिप्रोस्कोपी केली जाते. लिप्रोस्कोपी एक प्रकारची शस्त्रक्रिया आहे. नंतर आहे विचारलं आहे व्यवस्थापन व शस्त्रक्रियापूर्वी आणि शस्त्रक्रिया पश्चात परिचर्या कोणती केली जाते. तर बघूया कोणती केली जाते. पेशंटला ताबडतोब दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घ्यावे, जादाची ब्लँकेट्स घालावीत, डोक्यावरील बाजू खाली करावी, ताबडतोबीने IV ग्लुकोज किंवा नॉर्मल सलाईन सुरू करावे, आवश्यकतेनुसार ऑक्सिजन इन्हेलेशन O2 सुरू करावे, रक्त तपासणीसाठी घेऊन ग्रुपिंग क्रॉस मॅचिंग करून ब्लड टेस्ट तयार करावे, ब्लड ट्रान्सफ्युजनसाठी तयार करावे कारण ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज लागतेच. दर तासाने ताप, नाडी, श्वसन व रक्तदाब पाहून नोंद ठेवावी. दैनंदिन परिचर्या नेहमीप्रमाणे करावी. त्यानंतर शस्त्रक्रियेनंतर 2 आठवड्यापर्यंत योनीतून सौम्य रक्तस्राव होणे स्वाभाविक असते, त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक असते. शस्त्रक्रियेनंतर आरामात श्वास घेण्यासाठी फेस मास्कद्वारे ऑक्सिजन दिला जातो. त्यानंतर ओटी पोटात, पाय किंवा खांद्याच्या टोकाला
हलके दुखणे असते, म्हणजे बॉडी पेन होतं, त्यामुळे वेदनाशामक औषधे दिली जातात. डॉक्टरच्या सल्ल्यानुसार सांगितलेल्या वेळेनुसार औषधं देणे. इतर अँटीबायोटिक असतील, ताप असेल तर अँटीबायोटिक औषधे असतील, ही सगळी औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळेनुसार द्यावी. त्यानंतर घरी सोडण्यावेळी पेशंटला दीर्घकाळ उभे राहणे, जड वस्तू उचलणे, घरची भारी कामे करणे, लांब अंतर चालणे अशी कामे टाळण्यास आणि विश्रांतीचा सल्ला देण्यास सांगावा. ठीक आहे. पुढील आहे पहिला प्रश्न, कुटुंब नियोजनाचा सल्ला. तर रेश्माईस काय सल्ला दिला जाईल? तर कुटुंब नियोजन हे निरोगी बाळांना जन्म देण्यास आणि गर्भधारणेशी संबंधित आरोग्य समस्येचा धोका कमी करण्यास मदत करू शकते. तसेच अनियोजित गर्भधारणेची सामाजिक आणि आर्थिक आव्हाने टाळण्यास मदत करू शकते. गर्भधारणेशी संबंधित आरोग्य जोखीम प्रतिबंधित करते, निरोगी बाळ होण्यास मदत करते. वंध्यत्वावरील उपचारात यात समावेश होतो. गर्भधारणा चाचणी आणि समुपदेशन याचा समावेश यामध्ये होतो. तर ही कुटुंब नियोजनाची जी माहिती आहे, ही सर्व माहिती रेश्माईस समजावून सांगणे. कुटुंब नियोजनाची जी माहिती देणे म्हणजेच कुटुंब नियोजनावर रेश्माईस सल्ला आपण दिला पाहिजे हा सर्व. तर अशा प्रकारे प्रश्न 4 कंप्लीट झालेला आहे. तर यापुढील व्हिडिओ मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील, समजत असतील तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब, शेअर, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.